अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे 17 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास कुसुम फुलांच्या मार्केट परिसरात भीषण आग लागली। इलेक्ट्रिकल पॅनल आग लागल्याने परिस्थिती गंभीर झाली होती। मुख्य अधिकारी विजय लोहकरे यांच्या आदेशाअंतर्गत नगर परिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। लीडिंग फायरमन अरुण माकोडे यांनी जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्या सुनंदा दामोदर सरोदे आणि उज्ज्वला पिंगे या दोन महिलांची सुरक्षित सुटका करून त्यांना जीवदान दिले। त्यानंतर पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले। घटनेनंतर मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी दोन्ही महिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले फायर सूट आणि प्रशिक्षण या बचाव कार्यात महत्त्वाचे ठरले। मी विजय लोहकरे, मुख्याधिकारी नगर परिषद अंजनगाव सुर्जी। काल दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 8:30च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की शहरातील अत्यंत दाटी वस्तीच्या भागात असलेल्या कुसुम प्लाझा येथे मोठी आग लागलेली आहे। त्यावेळेस आम्ही क्षणाचाही विलंब न करता आमचे अग्निशमन दल तिथे पाचारण केले। तिथे गेल्यावरती असं लक्षात आलं की वरच्या मजल्यावर 2 महिला अडकून पडलेल्या आहेत व त्या जीव वाचवण्याच्या आकांताने आरडाओरड करत होत्या। त्यावेळेस आमचे अग्निशमन दलातील कर्मचारी श्री माकोडे, आशिष कोलाखरे, पवन सहारे, मयूर नायकर, कलामभाई, आसिफभाई या सर्वांनी आपल्या कुठल्याही जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये आतमध्ये जाऊन त्या 2 महिलांना अत्यंत शिताफीने सुखरूपपणे बाहेर काढले। त्यांनी केलेले हे कार्य धाडसाचे कार्य खूपच अत्यंत कौतुकास्पद आहे व त्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे।